मंगळवार दिनांक 16 जून 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण दिनांक 16 जून 2026 या दिवसाचे सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत. तर 16 जून हा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, कोणती काळजी घ्यावी आणि कुठे यश मिळेल हे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपण आता समजून घेऊया. तर आता आपण राशी भविष्य या व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर जुनी येणी वसूल झाल्यामुळे आर्थिक बाजू भक्कम होईल. शेअर्स किंवा लॉटरीमध्ये अचानक लाभ होऊ शकतो. नफा आणि तोटा यामध्ये व्यापारात चांगला नफा होईल, पण भागीदारीत काम करताना स्पष्टता ठेवा, नाहीतर गैरसमज होऊ शकतात. कुटुंब व आरोग्य यामध्ये कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आरोग्याची बाजू चांगली असली तरी डोळ्याची काळजी घ्या. आता बघूया आपण दुसरी रास वृषभ रास. आता वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया. वृषभ राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळणार आहे. बऱ्याच दिवसापासून रेंगाळलेली कामे आज मार्गी लागतील. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत पैशाचे योग्य नियोजन केल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला आहे. नफा आणि तोटा यामध्ये नोकरीत बढती किंवा पगारवाढीचे संकेत आहेत. व्यवसायामध्ये नवीन ग्राहक जोडले गेल्याने मोठा आर्थिक फायदा होईल. कुटुंब व आरोग्य यामध्ये घरात नातेवाईकांच्या आगमनाने उत्साही वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवा. आता बघूया आपण पुढची रास मिथुन रास. आता तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलदायी राहील. वाणीवर ताबा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा जवळच्या व्यक्तींशी वाद होऊ शकतात. आर्थिक स्थितीच्या बाबतीत अचानक धनलाभ होऊ शकतो, पण त्याचवेळी खर्चही वाढणारे आहेत, ज्यामुळे बजेट सांभाळून चाला. नफा तोटा व्यवसायात कोणतीही मोठी जोखीम पत्करू नका. आता व्यवहारात गुप्तता पाळणे फायद्याचे ठरेल. कुटुंब व आरोग्य यामध्ये कुटुंबातील सदस्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मानसिक तणावामुळे डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ आणि प्रगतिकारक आहे. मानसिक शांतता लाभेल आणि रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मालमत्तेशी संबंधित कामात मोठा आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. नफा आणि तोटा यामध्ये व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस तेजीचा राहील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून शाबासकीची थाप मिळेल. कुटुंब व आरोग्य यामध्ये जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आता हे बघितले आपण चौथी रास कर्क राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला आरोग्याबाबत आणि खर्चाबाबत थोडे जागृत राहावे लागेल. दिवसभर कामाचा व्याप जास्त राहिल्याने शक्यता आहे. आर्थिक बाबतीत अनावश्यक गोष्टींवर खर्च वाढल्यामुळे आर्थिक ओढाताण होऊ शकते. पैशाचे व्यवहार करताना सावध राहा. नफा आणि तोटा यामध्ये नोकरीमध्ये विरोधक तुमच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही तुमच्या चातुर्याने त्यावर मात कराल. आता व्यवसायामध्ये मध्यम स्थिती राहील. आता कुटुंब आणि आरोग्य या बाबतीत बोलायचे तर कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्यासाठी वादाचे प्रसंग टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. आता कन्या राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया.
आता कन्या राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुमच्यासाठी यश आणि आनंद घेऊन आला आहे. रखडलेली महत्त्वाची कामं मित्राच्या मदतीने पूर्ण होतील. आता आर्थिक स्थिती मजबूत राहील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची चिन्हे आहेत. नफा आणि तोटा यामध्ये व्यापार व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे चांगला नफा होईल. नोकरीत नवीन संधी मिळतील. कुटुंब व आरोग्य यामध्ये प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस अनुकूल असा आहे. कुटुंबात धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. आता बघणार आहोत आपण 7वी रास. आता 7वी रास आहे तूळ रास. आता तूळ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस सुखसुविधांमध्ये वाढ करणारा आहे. नवीन वाहन किंवा वास्तू खरेदीचे बेत आखले जाऊ शकतात. आर्थिक बाबतीत सुख साधनांवर खर्च होईल. तरीही धनलाभाचे प्रमाण चांगले असल्यामुळे चिंता नसेल. नफा आणि तोटा यामध्ये रिअल इस्टेट किंवा शेतीशी संबंधित व्यवसायात असलेल्यांना मोठा फायदा होईल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. कुटुंब व आरोग्य यामध्ये आईच्या आरोग्याची काळजी घ्या. घरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. तुमचे स्वतःचे आरोग्य उत्तम राहील. आता बघूया आपण पुढची रास 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आज तुमच्या पराक्रमात आणि आत्मविश्वासात वाढ होईल. लहान प्रवासाचे योग आहेत जे फायदेशीर ठरतील. आता आर्थिक बाबतीत बघूया. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य राहील. हुशारीने केलेले गुंतवणुकीतून भविष्यात चांगला लाभ मिळेल. आता नफा आणि तोटा यामध्ये व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना सहकार्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आता कुटुंब व आरोग्य यामध्ये भावंडांचे असलेले संबंध सुधारतील. जुने मित्र भेटल्यामुळे मन प्रसन्न होईल. आरोग्य चांगले राहील. फक्त वाहने सावकाश चालवा. आता बघणार आहोत आपण पुढची रास. आता पुढची रास 9वी रास आहे धनुरास. आता धनुराशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. धनुराशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचा असा आहे. तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे आज तुम्ही अनेकांची मने जिंकू शकाल. आता आर्थिक बाबतीचे बोलायचे झाले तर आर्थिक बाजू उत्तम राहील. तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. बँकेशी संबंधित कामे सहज पूर्ण होतील आणि बचतीत वाढ होईल. नफा आणि तोटा यामध्ये सोने चांदीचे व्यापारी किंवा आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब व आरोग्य यामध्ये कुटुंबात तुमचे मत आदराने ऐकले जाईल. घरात एखादा शुभ समारंभ होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. आता बघणार आहोत आपण पुढची रास. आता पुढची 10वी रास आहे मकर रास. आता मकर राशीचे भविष्य काय सांगते ते बघूया आपण. आता मकर राशीच्या व्यक्तींच्या आज चंद्र तुमच्याच राशीत असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास शिखरावर असेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे. आता आर्थिक बाबतीत सामाजिक कार्यात किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्वावर खर्च होईल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. नफा आणि तोटा यामध्ये बोलायचे तर भागीदारीच्या व्यवसायात मोठा निर्णय घेता येईल जो फायदेशीर ठरेल. आता नोकरीमध्ये तुमची कार्यशैली बदलेल आणि त्यांचा सकारात्मक परिणाम दिसेल. आता कुटुंब व आरोग्य यामध्ये वैवाहिक जोडीदारासोबत अतिशय आनंदाचे क्षण घालवाल. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. आता बघणार आहोत आपण पुढची रास 11वी रास. आता 11वी रास आहे कुंभ रास. आता कुंभ राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते आपण आता बघूया. आता कुंभ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस थोडा धावपळीचा आणि खर्चाचा राहू शकतो. कामाच्या ठिकाणी घाई गडबडीमध्ये निर्णय घेणे टाळा. आर्थिक विषयी बोलायचे झाले तर परदेशाशी संबंधित कामातून किंवा व्यवहारातून धनलाभ होऊ शकतो.
मात्र इतर बाबतीत वायफळ खर्च टाळणे गरजेचे आहे. नफा आणि तोटा यामध्ये नोकरीत अचानक बदली किंवा कामाचे ठिकाण बदलण्याची शक्यता आहे. आता व्यवसायात चढ उतार पाहायला मिळतील. संयम ठेवा. कुटुंब व आरोग्य यामध्ये कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. अनिद्रा किंवा डोळ्याचे त्रास जाणवू शकतात, त्यामुळे पुरेशी झोप घ्या. आता बघूया आपण पुढची रास, 12वी रास मीन रास. आता मीन रास काय सांगते आज बघूया. आता मीन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आणि इच्छापूर्ती करणारा आहे. जुन्या इच्छा आज पूर्ण होऊ शकतात. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर उत्पन्नात अचानक मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. लॉटरी, शेअर्स किंवा कमिशनच्या कामातून मोठा फायदा होईल. नफा आणि तोटा पाहता व्यापार विस्तारासाठी आजचा दिवस अगदी उत्तम आहे. नोकरीत वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील आणि एखादी मोठी सुवर्ण संधी चालून येईल. कुटुंब आणि आरोग्य या बाबतीत बोलायचे झाले तर मित्राचे आणि मोठ्या भावंडांचे उत्तम सहकार्य आज तुम्हाला लाभेल. घरात आनंदी वातावरण राहील. आरोग्य अगदी सुदृढ राहील. तर मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघितले 16 जून 2026 या दिवसाचे सविस्तर राशी भविष्य. तर तुम्हाला हे राशी भविष्य कसे वाटले? तुम्हाला जर राशी भविष्य हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह पुढच्या राशी भविष्य या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.